Zee 24 तास एक पाऊल पुढे। डिझेलच्या दरामध्ये 5 रुपयांनी वाढ आणि 6 सिलेंडर नंतर सिलेंडरवरची सबसिडी काढून बाजारभावानी सिलेंडर मिळणार आहे, याविषयी आपण चर्चा करत आहोत। कांगो सर, दरवेळी ज्यावेळी दरवाढ होते डिझेलची किंवा पेट्रोलची, त्यावेळी सरकार तीच कारणं देतं, दरवेळी उपाय सुचवले जात आहेत। ते काय उपाय असतील हे सुद्धा आता महाराष्ट्रातल्या जनतेला, पूर्ण देशातल्या जनतेला माहीत झालेलं आहे, कारण इतक्या वेळा ह्याच्यावरच्या चर्चा लोकांनी ऐकलेल्या आहेत। तरी सुद्धा ह्या उपायांचं इम्प्लिमेंटेशन सरकारकडून होत नाहीये, याची काय कारण आहेत हे आता जनतेला कळू द्या। नाही, प्रमुख कारण सरकारचं जे नवीन आर्थिक धोरण आहे तेच आहे। या धोरणाचा मूळ गाभा काय आहे की देशाचा विकास हा परदेशी पैशाने किंवा परदेशी गुंतवणुकीने आणि परदेशी बाजारपेठेने होतो, आणि त्यामुळे परदेशी पैसा आपल्याकडे आला पाहिजे, म्हणून आपल्या डेफिसिट बजेटवर कंट्रोल आला पाहिजे, कारण आपली आंतरराष्ट्रीय पत राहिली पाहिजे, म्हणजे मग पैसा येईल, आणि म्हणून डेफिसिट कंट्रोल करण्याचा कायदा तुम्ही करून ठेवलेला आहे। पूर्वी हे नव्हतं। पूर्वी आपली राष्ट्रीय तूट 7%, 8% झाली तरी हरकत नाही, परंतु सर्वसामान्य माणसावर त्याचा बोजा पडू नये असा प्रयत्न असायचा। आता हा प्रयत्न नवीन आर्थिक धोरणात सोडून देण्यात आलेला आहे। श्रीमंतांना हात लावायचा नाही आणि गरिबींची गरिबी दूर करण्यासाठी काही करायचं नाही, असे आर्थिक धोरणाचं सगळं सतोवाच आहे। आणि त्याच्यामुळे मग प्रश्न कसा आहे की आता माधव भंडारी म्हणाले तसं की पेट्रोल डिझेलवर वेगवेगळ्या प्रकारचे राज्याचे कर आहेत, केंद्राचे कर आहेत, त्याला हात लावायचा नाही, आणि आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या म्हणून ओरडत बसायचं, आणि उगीच कारण नसताना दर वाढवायचे। दर वाढवले ते आंतरराष्ट्रीय कारणासाठी नाही, तर देशामधल्या तुटीमध्ये वाढ होऊ नये म्हणून केलेलं नाटक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज देशामध्ये 1 लाख कोटी रुपयांनी गुंतवणूक कमी झालेली आहे। सार्वजनिक गुंतवणूक केल्याशिवाय या देशातले प्रश्न सुटणार नाही। बंदीच्या काळात कुठलीही खाजगी भांडवलदार गुंतवणूक करायला येणार नाही, आणि अशा वेळेस सरकारने आपल्या धोरणाला मुरड घालून वास्तवता लक्षात घेऊन या नवीन आर्थिक धोरणाचा दुराग्रह सोडला पाहिजे, त्याशिवाय या महागाईवर आणि अशा प्रकारच्या उपाययोजनांवर उत्तर सापडणार नाही। अगदी। सुनील चावके आपल्या सोबत आहेत। चावके सर, काँग्रेस सरकार आणि लोकांची मतं कशी मिळवायची किंवा लोकांना कसं खुश ठेवायचं, मतांचं राजकारण काय असतं हे कळत नाहीये सरकारला, असं तर आपण म्हणू शकत नाही। लोकांमध्ये प्रचंड मोठा असंतोष निर्माण होतो अशा प्रकारची दरवाढ केली की, हे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे। तरी सुद्धा अशा कुठल्या गोष्टी आहेत की इतका असंतोष पत्करून सुद्धा, आणि हा असंतोष टाळणं शक्य असताना सुद्धा भाववाढ केली जाते, काय नेमकं याच्या मागचं राजकारण? हे खरं तर मनमोहन सिंग सरकारचं मोठं अपयश म्हणावं लागेल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या सबसिडीत कपात करणं, कारण मूठभर लोकांना वटणीवर आणण्याऐवजी तुम्ही सर्व निरपराध सर्वसामान्यांना त्याची शिक्षा देताय। डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या सबसिडीचा दुरुपयोग करणाऱ्यांना मात्र तुम्ही काही त्याच्यावर कारवाई करताना दिसत नाही। इथं कोळसा खाण घोटाळ्याचे 1,86,000 कोटीचा घोटाळा झाला, त्याबाबत सरकार निर्लज्ज आहे, काहीच झालं नाही असं सांगते, आणि दुसरीकडे 1,87,000 कोटींचं जे डिझेल आणि या पेट्रोलियम पदार्थांच्या सबसिडीमुळे जे दबाव येणार आहे सरकारच्या अर्थकारणावर, बिलकुल त्या बाबतीत मात्र सरकार सगळी पावलं उचलायला तयार आहे। म्हणजे हे निर्लज्जपणाचा कळस आहे। वित्तीय तूट 6% वर पोहोचली, आणि त्यामुळे आपलं पत घसरणार आहे आंतरराष्ट्रीय जगतात, तर त्याच्यामुळं ह्या स्टेप्स घ्यायच्या, आणि सर्वसामान्यांना आधीच ते महागाई असह्य झालेली आहे, त्याच्यात भर घालायची, हे अतिशय दुर्दैवी आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थतज्ञ पंतप्रधानांना न शोभणारं असं हे निर्णय झालेला आहे। अगदी। दलवाई साहेब, इलेक्शनच्या वेळी बरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काहीही दर असले तरी सुद्धा महागाई दरवाढ केली जात नाही, अशा वेळी मात्र केली जाते ज्यावेळी इलेक्शन्स कुठलेही तोंडावर नाहीयेत। हे कसं काय मॅनेज होतं? नाही, हे मॅनेज होतं असं काही त्यावेळेला भाववाढ होत नाही असं नाही, किंवा ह्या गोष्टी कराव्या लागत नाही असं नाही, त्या कराव्या लागतात, पण निवडणुकीच्या वेळेला मग ते सावधानता बाळगली जाते, आणि निवडणूक झाल्यानंतर त्याचे परिणाम काय ते दिसतातच, असं काही नाही। अशी सावधानता बाळगली जाते असं जाते, ती ठेवावी, राजकारणाचा भाग म्हणून सगळेच पक्ष ते करतात, ते नाही असं नाही। पण ह्या दोघांनीही जे डेफिसिट फायनान्सिंग संबंधात मांडलेलं आहे
ते मात्र मला पटत नाही अशासाठी की डेफिसिट फायनान्सिंग मधूनही भाववाढ होतेच, मोठ्या प्रमाणात होते. पण डेफिसिट फायनान्स हा कंट्रोल केला पाहिजे ह्याच्यात काही शंका नाही. पण त्याला हाच उपाय आहे असं मी मानत नाही. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं करांना का हात लावत नाही की माझ्या मते या संबंधामध्ये काही निर्णय होतील. आज त्यांनी 5.5 रुपये दरवाढ सांगितलेली आहे. येत्या 2 दिवसात या संबंधामध्ये फेरविचारही होऊ शकतो. किंवा सिलेंडरच्या संबंधात ह्यांनी जे मांडलं त्याच्याशी मी सहमत आहे की 12 सिलेंडर तरी कुटुंबाला लागतात. ती तुम्ही 6 केली तर कसं चालेल. इतरांना आपलं जेवणखाण करताच येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. तर त्या संबंधामध्ये सरकार जरूर विचार करेल. फार काळजी करण्याचं कांगोंना मी सांगेन, फार काळजी करू नका तुम्ही. अगदी. भंडारी सर, आपली वेळ संपलेली आहे. शेवटी मी तुमच्याकडे येतो. त्यांनी 2 महत्वाचे मुद्दे सांगितलेत. एकतर त्यांनी हे मान्य केलेलं की इलेक्शनच्या वेळेला अशी प्रकारची भाववाढ केली जात नाही. आणि दुसरी गोष्ट, ते आत्ताच असा दिलासा देतात की ह्याच्यावर पुनर्विचार केला जाऊ शकतो. नाही, हा दिलासा नाही, हा दिलासा नाहीये. आणि पुनर्विचार केला जाऊ शकतो हे सांगणं ही तर जनतेची अतिशय वाईट फसवणूक आहे. कारण आत्ता 5 रुपये डिझेलचे दर वाढल्याबरोबर उद्या सकाळी तुम्ही बाजारात जा, कोथिंबीरीची जुडी 2 रुपयाची 5 रुपयाला मिळणार आहे. यांनी जरी दरवाढ 5 रुपयाची 3 रुपयावर आणली तरी कोथिंबीरीचा दर कमी नाही होणार आहेत. रोजचे दर जे वाढलेले आहेत ते कमी होणार नाहीत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं नुसतं सबसिडी कमी करण्याचं धोरण नाहीये, तर आणखीन काही हितसंबंधांकडून तुम्ही काहीतरी वेगळे फायदे मिळवण्याच्या मागे आहात. आणि तुमचे काळे हात तुम्ही सामान्य माणसाच्या तोंडाला पुसता धरायचा अर्थ आहे. आणि दुसरं मी आपल्याला सांगतो की हा जो सबसिडी करणं वगैरेचा मुद्दा आहे ना, तेल कंपन्यांच्या तोट्याची भाषा तुम्ही काय करता. कसा तेल कंपन्यांना तोटा होतो. जे काय तुम्ही अनुदान देता त्याचे पैसे सरकार कंपन्यांना देत असतं. एकदा ह्या सगळ्या तेल कंपन्यांचा हिशेब कॅगकडून तपासूनच येऊ द्या. एकदा देशाला कळू द्या तेल कंपन्यांचा काय तोटा आहे, तो रोज का आम्ही त्याचे पैसे भरतो ते, हे एकदा जगाला कळलं पाहिजे. अगदी. राऊत सर, शेवटी थोडक्यात मला वाटतं एकच हुसेनबाईंचा मुद्द्याबद्दल बोलायचं आहे. हुसेनबाई माझ्याबरोबर संसदेचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना एकच मी स्मरण देऊ इच्छितो यामध्ये की जेव्हा उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या, उत्तर प्रदेशात निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पेट्रोलची भाववाढ झाली. 5 राज्यांच्या निवडणूक, 5 राज्यांच्या निवडणूक, उत्तर प्रदेश महत्वाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी हे झाली. आता सुद्धा संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर बरोबर 1 आठवड्याने त्यांनी तुम्ही ही भाववाढ केली. याचा अर्थ असा की ह्या भाववाढीमध्ये केवळ आंतरराष्ट्रीय भाव वगैरे या गोष्टी नाहीत, याच्यामध्ये शुद्ध राजकारण आहे. आणि शुद्ध राजकारण संसदेचं हे चालू असताना ही भाववाढ केली असती, पण यांनी चर्चाच होऊ दिलं नाही. त्याला काय करायचं. कुठली भाववाढ संसदेत चर्चा करून गेले, काहीतरी काय सांगता. काळा बरं गेले 8 वर्षातल्या भाववाढीचा सगळं संबंध आहे. ही जनतेची शुद्ध आणि क्रूर फसवणूक आहे. आणि त्याचं माप त्यांना मोजा. एक मुद्दा राहिलाय. हॅलो. अगदी थोडक्यात, आपली वेळ संपलेली आहे. अगदी थोडक्यात. हॅलो. अगदी थोडक्यात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर दिल्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलची जी चक्रवाढ होती त्याच्यामधनं बाहेर जाता येणार नाही. रेल्वेमध्ये 10 वर्षापासून भाववाढ झालेली नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देणे आणि खासगी वाहतूक व्यवस्थेला उत्तेजन न देणे हाच उपाय आहे. अगदी. खूप महत्वाचे मुद्दे या चर्चेतून समोर आलेले आहेत. हे मुद्दे यापूर्वी सुद्धा चर्चेत आलेले आहेत. मात्र त्यानंतर अनेकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. आता ही वाढ झालेली आहे, याच्यामध्ये कितपत दिलासा म्हणून सरकार जी काही दरवाढ मागे घेईल. जनता याला संतापलेली आहे, लोक वैतागलेली आहेत. 2014 जवळ येत चाललेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर किती भाववाढ करून घेतली जाते आणि पुढची धोरणं कशी ठेवली जातात यावर 2014चं भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र आता जनतेच्या गळ्यापर्यंत आलंय. इथून पुढे काय होईल हे सध्या तरी सांगणं मुश्किल आहे. धन्यवाद सगळ्यांचे तूर्त या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.